तर नमस्कार मित्रांनो, माझ्या मिनी ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आणि अंजली आज जातोय अंबरनाथच्या शिव मंदिराकडे आणि आम्ही ऑटो मारून सीधा शिव मंदिराकडे जात आहे. आणि इतकं भारी वाटत होतं सकाळ सकाळी मॉर्निंगला. मग तिथनं समोर आम्हाला मंदिर वगैरे दिसलं आणि आम्ही समोर चालत एवढं भारी वाटत होतं, लय भारी. आणि तिथनं आम्ही देवाचा प्रसाद वगैरे घेतला आणि तिथनं सीधा मंदिराकडे जातोय. तुम्ही बघू शकता कितकं भारी वाटत होतं सकाळी मॉर्निंगला. आणि तिथे सकाळी इतका ज्यादा क्राऊड होता ना, भरपूर क्राऊड होता. तुम्ही बघू शकता इतकी मोठी लाईन वगैरे लागलेली तिथं. आणि तुमचा भाऊ लाईनीमध्ये उभा टाकला आणि सीधा 1 घंटा वेट केल्यानंतर ना सीधा मंदिराकडे जात होतो आम्ही. आणि देवाचं दर्शन करण्यासाठी एवढी खूप मोठी लाईन लागलेली ना, भरपूर मोठी. मग बघू शकतात गाईज तुम्ही. नंतर आम्ही देवाच्या पायथ्याला आलोत आणि तिथं लगेच नंतर आतमध्ये एंट्री करायची होती. 5 मिनिटांमध्ये आम्ही आतमध्ये पोहोचत होतो. जस्ट आतमध्ये गेल्यानंतर इतका प्राऊड फील वाटत होता ना, लय भारी वाटत होता आतमध्ये. आणि बघू शकतात आतमधले असलं देवस्थान आहे ना भारी. तुम्ही पण कधी येताना अंबरनाथला तर शिव मंदिराचं दर्शन करूनच जा, कारण इतकं भारी वाटते ना, लय भारी. बघू शकता इकडे वगैरे अशी लाईटिंग वगैरे लावलेली आतमध्ये. आणि जस्ट बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता दर्शन वगैरे घेतलं आणि तिथनं लगेच नारळ वगैरे फोडायला चालू केले. आणि एक फोडल्यानंतर असलं भारी वाटतं. तर भावांनो, माझा मिनी ब्लॉग मी इथंच खतम करतो. आय होप तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला असं सपोर्ट करा पहिले. आणि नाही का एकदम जल्लोष करून टाकूया. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर बाय गाईज, बाय.